बातमी पुण्यातून दीनानाथ रुग्णालय प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी होणार आहे। डॉक्टर सुश्रुत घैसा सुनावणीसाठी हजर राहणार। तनिषा भिसेचे कुटुंबीय देखील हजर राहणार। तनिषा भिसे या गर्भवतीचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता आणि आता या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर सुश्रुत घैसास यांना आरोपी ठरवण्यात आलेले आहे। त्यांनी या प्रकरणी आज सुनावणी केली जाणार आहे। दीनानाथ प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर ही सुनावणी केली जाणार आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यावेळी उपस्थित असतील। शिवाय तनिषा भिसेचे कुटुंबीय देखील त्या ठिकाणी हजर राहणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। रोहन, डॉक्टर सुश्रुत घैसात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर आज सुनावणीसाठी हजर राहणार असल्याचं समजतंय। अधिकचा तपशील। अगदी बरोबर आहे। खरं तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये हा सगळा घटना घडल्यानंतर प्रकरण घडल्यानंतर पहिल्यांदाच डॉक्टर घैसास आणि भिसे कुटुंब जे आहेत ते समोरासमोर येणार आहेत। या दोघांच्याही माध्यमातून नेमकी सगळी सुनावणी पार पडणार आहे ती महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या समोर मुंबईमध्ये ही सगळी बैठक दुपारी 1 वाजता सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। आणि या सुनावणीमध्ये प्रामुख्याने जे काही घडलं ते पहिल्यांदा मांडण्यात येईल। म्हणजे भिसे कुटुंबांचे नेमके काय आरोप आहेत या सगळ्यांवरती ते ऐकले जातील आणि त्यावरती डॉक्टर घैसास यांचं काय म्हणणं आहे ते म्हणणं त्यांना मांडण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का इथून पुढच्या काळामध्ये डॉक्टर घैसास यांची मानद जी की डॉक्टरकीची किंवा प्रॅक्टिस करतात ते जर ते रद्द करायचं असेल, त्यांचं लायसन्स रद्द करायचं असेल तर तो अधिकार महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला आहे। आणि जर का या सगळ्यामध्ये डॉक्टर घैसास हे अडचणीमध्ये आले किंवा डॉक्टर घैसास यांना सिद्ध करता आलं नाही की त्यांचा यामध्ये काही हस्तक्षेप नाही, जर का ते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर दोषी ठरले तर त्यांचं लायसन्स डॉक्टरकीचं प्रॅक्टिसचं रद्द होऊ शकतं। त्यामुळे ही सगळी काउन्सिल समोरची जी काही सुनावणी पार पडणार आहे ती सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। आणि त्यामुळे भिसे कुटुंब आणि घैसास हे दोघंही एकत्र समोरासमोर पहिल्यांदाच या सगळ्या प्रकरणानंतर येताना पाहायला मिळणार आहेत। खरं तर 2 दिवसांपूर्वी डॉक्टर घैसास यांना ससूनच्या जिल्हा मेडिकल बोर्डाने दोषी ठरवल्यानंतर पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक केली जाईल अशा प्रकारचं चित्र वाटत होतं, परंतु तो बेलेबल ऑफेन्स असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची अटक जी आहे ती झालेली नव्हती। त्यामुळे आता ह्या सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय होतंय आणि ही सुनावणी झाल्यानंतर पुढची तारीख कधी मिळते आणि अंतिम सगळा निष्कर्ष या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून काय काढला जातोय आणि खरंच डॉक्टर घैसास यामध्ये जर का दोषी असतील तर त्यांचं लायसन्स जे आहे ते रद्द केलं जातंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।